एक गोष्ट लक्षात ठेवा, मंत्रजाप अगर तुम्हाला शांतता देत असेल तर नामजाप तुम्हाला थेट हृदयापर्यंत पोहोचवतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी नामाचे काही फायदे सांगितले. अगर त्या व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता, पाहू शकता. तर आज जाणून घेऊया मंत्रजाप आणि नामजाप यामध्ये काय फरक असते. ह्या दोघांमधून आपल्या जीवनात कोण जास्त फायदा देणार. जसं माझ्या मनात येत होतं की मी मंत्रजाप चालू ठेवू की नामजाप चालू ठेवू, आणि मला मंत्रजापचे काय फायदे झाले आणि मला नामजापचे काय फायदे झाले. मला माझ्यानुसार मी सर्वसाधारण स्त्री आहे, तर मला असं वाटते की माझ्या जीवनात जे फायदे झाले ते मी तुम्हाला सांगणार. मंत्र जाप आणि नामजाप यामध्ये फरक आहे, आणि तोही थोडाफार नाही, बराच फरक आहे. मंत्रजाप हा एक बीज मंत्र असतो, जसं ओम नमः शिवाय, गायत्री मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र आहेत. तर त्या उलट नामजापमध्ये हरे कृष्ण, राम, राधा राधा असे हे नाम आहे. दोघांचेही आपापले फायदे आहे. पण मंत्र हा गुरु दीक्षेने घेतला जातो. गुरु त्यासाठी मंत्रांसाठी गुरु बनवला जातो. मंत्रांचे काही नियम असतात. मंत्राने आपण चांगलेही कार्य करू शकतो आणि त्याच मंत्राचा आपण दुरुपयोगही करू शकतो. पण माझी गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही मंत्र करा किंवा जाप करा किंवा काहीही करा, अगर तुम्ही त्याचा वापर कोणाच्या बुराईसाठी किंवा कोणाच्या नुकसानीसाठी वापरत असाल तर तो तर होऊन जाणार, पण त्याचा परिणाम अत्यंत वाईट होणार. म्हणून तुम्ही आपल्या फायदेसाठी आणि दुसऱ्यांच्याही फायदेसाठी कोणताही जाप करा, तेव्हाच प्रभू तुम्हाला त्या नामाला पावर देईल किंवा त्याच नामासोबत चमत्कार घडून येणार आणि तुमच्यासोबत त्या गोष्टी घडत जाणार. नामजाप एकदम सोपी असते. मी अजूनही मंत्रजाप कधी केला नाही. मला फक्त एकच समजते, नामचा परिणाम खूप हळूहळू होतो असं म्हणतात, आणि तो पण मरेपर्यंत आपल्यासोबत राहते. पण ज्याही प्रभूचं नाव घेत आहे, जसं मी भगवान श्रीकृष्णेवर खूप आस्था करते, खूप विश्वास ठेवते, खूप प्रेम करते, तर मला असं वाटते की माझं जेवढंही अर्ध आयुष्य राहिलं असेल तर प्रभूच्या भक्तीत जावं. तर नामजाप हा आपल्याला खूप हळूहळू परिणाम देतो, पण तो आपल्यासोबत मरेपर्यंत राहतो. आणि म्हणतात की मेल्यावरही तो नामजाप आपल्यासोबतच येतो, ह्या भौतिक गोष्टी येत नाही. तर मला तरी असं वाटते की तुम्ही सर्वसाधारण असाल, गृहिणी असाल किंवा गृहस्थ असाल किंवा विद्यार्थी असाल, तर तुम्ही प्रभूच्या फक्त आणि फक्त नामाचा सहारा घेऊ शकता. आणि जर तुम्हाला दीक्षा घ्यायची असेल, जसं तुम्हाला जर आपली कुंडलिनी जागृत करायची असेल, तर त्यावर तुम्हाला काम करायचं असेल, तर तुम्ही मंत्रजाप हा एखाद्या योग्य गुरुकडूनच घ्या, जेणेकरून तुम्ही त्या मंत्राचे नियमानुसार पालन कराल. तर तुम्हाला माहीतच पडलं असेल की नामजाप अलग आहे आणि मंत्रजाप अलग आहे. मंत्रजापचे नियम असतात. मंत्रजाप एका विशिष्ट ठिकाणी बसून करावं लागते आणि विशिष्ट वेळेपर्यंत करावं लागते, विशिष्ट काळापर्यंत करावं लागते, म्हणजे महिना, सव्वा महिना, किंवा ज्या गुरुनी आपल्याला त्या मंत्राची दीक्षा दिली त्याच्यानुसार ते मंत्र चालू ठेवावं लागते. तर पण नामचं तसं काही नसते. मी स्वतः नामाद्वारे आपल्या गृहस्थ जीवनामध्ये खूप काही प्राप्त केलं आहे. तर मला नामाचं खूप फायदा झाले आहे. आणि मेन म्हणजे भगवान श्रीकृष्णाची भक्ती मला
थोडी बहुत लागू झाली आहे. तर मी सगळ्यात पहिले भगवान श्रीकृष्णाला कोटी 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 धन्यवाद मानते की त्यांनी माझ्या ह्या जिभेने, माझ्या ह्या हृदयामध्ये, माझ्या ह्या दिमागामध्ये नाम चालते भगवान श्रीकृष्णाचं. त्याच्याबद्दल मी भगवान श्रीकृष्णाची खरोखरच खूप कोटी कोटी धन्यवाद मानते. तसं तर माझ्या जीवनात खूपच उतार चढाव झाले आहे. हा माझ्या जीवनाचा प्रश्न नाही आहे, तर अनेको लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे. तर आज जर तुम्ही पाहाल तर प्रत्येकाला खूप टेन्शन आहे, खूपच टेन्शन आहे. तर त्या टेन्शनने त्यांचं जीवन खरोखरच खूप वाईट होतो आणि इतकं सुंदर जीवन ना वाया जाते. तर माझंही खूप काही आयुष्य वाया गेलंच आहे. तसंच मला असं वाटते की ज्या गोष्टींनी मला फायदा झाला त्या गोष्टींनी जोही हा कोणी व्हिडिओ पाहत असेल तर प्रभू त्यांनाही तसाच फायदा होऊ देवो अशी मी प्रभूचरणी विनंती करते. तर तुम्हाला माहीत पडलं असेल की आपण गृहस्थांनी दीक्षा वगैरे नाही घेऊ शकत मंत्र जापाचा, पण नामजाप करू शकतो. तर तुम्ही माझ्यानुसार, मला जेवढं समजते त्यानुसार तुम्ही नामजाप नक्की करा. अगर कुणी मंत्र जाप जरी करत असेल तर प्लीज मला तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि जो कोणी नामजाप जरी करत असेल तर तुम्ही बी आपला अनुभव आणि फायदे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, जेणेकरून मलाही वाचायला खूप आनंद होणार. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हीही खुश राहा आणि दुसऱ्याच्याही खुशीचं कारण बना. हरे कृष्ण.